नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय हराभरा कबाब। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण इथे बीन्स घेतलेत कट करून, शिमला मिरची घेतली, वाटाणा घेतलाय, कोथिंबीर घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्यात 3 ते 4 आणि लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतल्यात, पालक घेतलाय कट करून, गरम मसाला, आमचूर पावडर, लाल तिखट घेतले, चाट मसाला, हळद पावडर, धना पावडर, जिरे पावडर, काजू घेतलेत, चवीनुसार मीठ, बटाटा घेतलाय किसून 2 ते 3, ब्रेड क्रम घेतले, मी फ्रेश ब्रेड घेतले आणि त्याचा मिक्सरमध्ये फिरून घेतले त्याला, बेसन पीठ घेतले आपण 2 ते 3 चमचे आणि तांदळाचं पीठ घेतले 2 चमचे। आता आपले पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यात पालक बॉईल करून घेणार आहोत। आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता आपण त्यात थोडं तेल घालून घेतले, तेल आपलं गरम झालेलं आहे। आपण त्यात लसूण घालून घेऊ, लसणाचा कलर थोडा चेंज झाला, आपण हिरवी मिरची घालून घेतो। आता आपण बीन्स, शिमला मिरची आणि वाटाणा या भाज्या चांगल्या फ्राय करून घेणार आहोत। यावर आपण झाकण ठेवूया कमी गॅसवर, भाज्या शिजेपर्यंत वाट बघू। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण पालक त्यात घालून घेऊ। पालक 2 मिनिटांसाठी फक्त वाफवून घेतोय। 2 मिनिटं झालेली आहेत। आपण आता पालक काढून घेतोय। पालक असा छान वाफवून झालेला आहे। आपण आता पालक थंड करून घेतोय आपण, आणि आपल्या भाज्याही छान शिजलेल्या आहेत, त्या पण थंड करून घेतोय। आपल्या भाज्या आणि पालक छान थंड झालेली आहे। आपण आता भाज्या, पालक आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। आपण आता पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण त्यात मसाले घालून घेणार आहोत। लाल तिखट, आमचूर पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, धना पावडर, हळद पावडर, चाट मसाला, चवीनुसार मीठ घालतोय आपण, उकडलेला बटाटा, तांदळाचे पीठ, बेसन पीठ आणि ब्रेड क्रम चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही चॅनलवर नवीन असला तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपलं हे पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। तवा गरम करून घेतोय आपण, त्यावर तेल घालून घेणार आहोत। आता ही आपली टिक्की बनवून तयार झालेली आहे। आपण त्याला ब्रेड क्रम मध्ये घोळून घेणार आहोत। याला आपण काजू लावून घेणार आहोत। आपण याला फ्राय करून घेणार आहोत। आपण त्यावर वरच्या बाजूने तेल घालून घेतोय। आपल्याला अशी ब्राऊन करून घ्यायची, दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची याला। आपले कबाब छान फ्राय झालेले आहेत। आपण आता याला काढून घेणार आहोत।
अशा प्रकारे आपला हराभरा कबाब तयार झालेले आहेत। आपण हे चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकतो। आपला हराभरा कबाब एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।